कोल्हापुरातील सानेगुरुजी वसाहतीमधील लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आणि माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांचे वडील वसंतराव जयवंतराव देशमुख यांचं बुधवारी वयाच्या 75व्या वर्षी अल्पशा आजारानं निधन झालं. आज सकाळी त्यांचं पार्थिव राहत्या घरातून वसंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंत आणण्यात आलं. तिथून वैकुंठ रथातून त्यांचं पार्थिव वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूलमधील सांस्कृतिक भवनामध्ये आणण्यात आलं. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पवार, माजी महापौर सागर चव्हाण, माजी उपमहापौर अर्जुन माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, राजू लाटकर, दुर्वास कदम, दिग्विजय मगदुम, सुयोग मगदुम, किरण पाटील, गुरुप्रसाद जोशी, अशफाक आजरेकर, सुनील वर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत वसंतराव देशमुख यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. श्रीमती सुमनताई वसंतराव देशमुख, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, प्रमिला शारंगधर देशमुख, हर्षवर्धन देशमुख, सिद्धार्थ देशमुख, मच्छिंद्र देशमुख, सूरज देशमुख या देशमुख परिवारातील सदस्यांचं मान्यवरांनी सांत्वन केलं. यानंतर वसंतराव देशमुख यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा छत्रपती राजाराम टिंबर मार्केटमध्ये आणण्यात आली. या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी आणि लघु औद्योगिक संघाच्या वतीनं स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष जयंतीभाई पटेल, केशवजी पटेल, सर्व पदाधिकारी, संचालक यांच्यासह काँग्रेसचे शहर प्रमुख सचिन चव्हाण, उदय फाळके, निवृत्त पोलीस उपअधीक्षक आर.आर. पाटील, माजी उपमहापौर महेश सावंत, राहुल चिकोडे यांच्यासह या परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांनीही श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीकडे रवाना झाली. पंचगंगा स्मशानभूमीमध्ये माजी नगरसेवक शारंगधर देशमुख आणि सूरज देशमुख यांनी वसंतराव देशमुख यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी स्वर्गीय वसंतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या जाण्यानं समाजातील सामान्य घटकांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त केली. टिंबर व्यवसायासह शैक्षणिक क्षेत्रात वसंतराव देशमुख यांनी केलेल्या कामांचा गौरवपूर्ण उल्लेख करत आमदार सतेज पाटील यांनी एका अजातशत्रू व्यक्तिमत्वाला आपण सगळेजण मुकलो असल्याचं सांगितलं. स्वर्गीय वसंतराव देशमुख यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष टिंबर व्यवसायामध्ये घालवली आहेत. कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी संघाचे ते अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. रविवारी सायंकाळी 4 वाजता टिंबर मार्केटमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. अंत्यसंस्कारावेळी माजी नगरसेवक अशोक जाधव, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह टिंबर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर, देशमुख कुटुंबीय, नातेवाईक आणि नागरिक उपस्थित होते.